नमस्कार. मी सुजित आंबेकर लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा विषयही तसाच महत्त्वाचा आहे, कारण आपली सातारा नगरपालिका पुन्हा एकदा जागृत झालेली आहे. हो, जागृत. कारण का मी महत्त्वाचं म्हणेन की आज जर आपला सातारा मोठा वाढतोय, आपली हद्दवाढ झालेली आहे. आज शाहूपुरी, शाहूनगर सारखे 2 भाग आपल्या सातारा शहरात आलेले आहेत आणि लोकसंख्या वाढत चाललेली आहे. यामुळं रस्त्याचं रुंदीकरण करणं तितकंच गरजेचं येऊन ठेपलेलं आहे. आता मी हे का म्हणतोय तुम्हाला लक्षात आलं असेल की गेले 3 ते 4 दिवस सातारा शहरामध्ये म्हणजे समर्थ मंदिर परिसरामध्ये सातारा नगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम अतिशय युद्धपातळीवर चालवत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल जी घटनाक्रम घडला, काल रात्री म्हणजे रात्री 10-11 वाजेपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम चालू होती आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो बिल्डिंग होती ती आपण काल आपल्या लोकवृत्ताच्या लाईव्हमध्ये दाखवली होती की ती जी इमारत होती ती हटवण्यामध्ये नगरपालिकेला यश मिळालं. परंतु तो हे साधं सुद्धा यश नव्हतं. न्यायालयाचा जो निर्णय आहे तो सातारा नगरपालिकेच्या बाजूने लागला आणि म्हणून नगरपालिकेला हे यश आलं. आता साधारण सातारा शहरामध्ये 95 सालापासून माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे हे जे आहेत हे साधारण 450 अतिक्रमणांची लिस्ट त्यांनी जाहीर केली होती की ही अतिक्रमण काढा. मात्र या 450 अतिक्रमणांपैकी सुमारे काही, मी नक्की आकडे मला काही सांगता येणार नाही, परंतु अनेक अतिक्रमणांवरती कारवाई काही केलेली दिसत नाही आणि जे लागेबंद म्हणजे राजकीय लागेबंद असल्यामुळं अनेक अतिक्रमणांवरती शास्ती लावून त्यांना माफी करण्यात आलं. म्हणजे शास्ती म्हणजे काय की तुम्ही दंड भरायचा, दंड भरून तुम्हाला माफी. म्हणजे तुम्ही अतिक्रमण करणं हा तर गुन्हा आहेच, मात्र शास्ती लावून याला पांघरून घालण्याचं काम सातारा नगरपालिकेने केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा येतो की सातारा नगरपालिकेमध्ये जी सत्ता आहे ती संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीची आहे. आता 2 राजेंचे जे गट होते, स्वतः राजेंनी सांगितलं की आता आमच्यात गट तट नाही, आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली काम करत आहोत. आता असा प्रश्न येतो की सातारा शहर जर आपल्याला चांगलं करायचं असेल, आदर्श शहर करायचं असेल, स्वच्छ सातारा, सुंदर सातारा हे फक्त कागदावर नावावर न ठेवता तो खरोखर इम्प्लिमेंट करायचं असेल तर सातारा शहरामध्ये विस्तृतपणे, मी सांगतोय विस्तृतपणे अतिक्रमण मोहीम राबवण्याची गरज आहे. अगदी पोवई नाक्याचा भाग असेल, राजवाड्याचा भाग असेल, खनाई परिसर असेल, राजपथ असेल, त्याच्यावरती पुढं जो आता समर्थ मंदिर पासून ते अगदी शाहू चौकापर्यंतचा परिसर असेल, करंजे नाका असेल, राधिका रोड असेल, मी तुम्हाला सांगतो मी जिथं वास्तव्यास आहे तो आमचा खालचा रस्ता असेल, इथं तर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात आहे. अगदी पोवई नाक्यापासून सुरुवात केली ते थेट राजवाड्यापर्यंत अनेक मोठी मोठी अतिक्रमणं आहेत. दुसरी गोष्ट, हॉकर्सचा प्रश्नही तेवढाच गंभीर आहे. हॉकर्स ज्या पद्धतीने आपले व्यवसाय थाटतात त्याच्यामुळे मोठा अडथळा होतो. अनेक दुकानदार, अनेक घरं सांगतोय ज्यांनी पार्किंग स्पेसचा युटिलायझेशन हे स्वतःच्या बिल्डिंगमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे प्लॅन एक दाखवलाय आणि वास्तव दुसरं आहे. अशी सगळी गंभीर प्रकरणं आपल्या सातारा शहरामध्ये बघायला मिळतात. सातारा शहराचा जर विकास करायचा असेल तर हे विजन पुढं ठेवून सातारा नगरपालिकेने पाऊल टाकणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगेन की साधारण 93 साली एक मोठी मोहीम साताऱ्यामध्ये राबवली गेली होती, अतिक्रमण विरोधी मोहीम. म्हणजे मी पोवई नाक्यावरचे काही दुकानदार होते, त्या दुकानदारांवरती फार मोठं अतिक्रमण त्यांनी जे केलं होतं त्याच्यावरती ती कारवाई केली होती. त्यावेळेस नंदकुमार काटकर नावाचे प्रांताधिकारी होते. त्यानंतर 2005 साली अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. त्याच्यामध्ये काही कामाठीपुरामधला भाग असेल, काही भागात राबवण्यात आली आणि त्यानंतर 2026 मधली ही सातारा नगरपालिकेची फार मोठी मोहीम आहे. परंतु ही मोहीम आहे ती फक्त कास पठाराचा विचार करून केलेली मोहीम आहे. कारण का तिथं कंजेक्शन होतंय, येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना त्रास होतोय. अनेक दिग्गज मंडळी, जे तुम्हाला मी सांगेन की कास पठारावर येणारे अनेक दिग्गज मंडळी, अगदी सेक्रेटरी लेवल, हाय लेवल मंत्री महोदय येत असतात कास पठार बघायला. अनेक मंत्र्यांना किंवा अनेक अधिकाऱ्यांनाही तिथं ट्रॅफिकचा सामना करावा लागला. म्हणून आज नगरपालिकेने हे पाऊल उचललेलं आहे. दुसरी गोष्ट, समर्थ मंदिर पासून जो आता प्रस्तावित रोड आहे म्हणजे बोगद्याचा आणि आपण अजिंक्य तारा अशी कनेक्टिव्हिटी
शिवेंद्रराजेंच्या दूरदृष्टिकोनातून निर्माण झालेली आहे की एक अप्रोच रोड म्हणजे जे कंजक्शन होतं कास पठारावरनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते इझी ऍक्सेस व्हावा म्हणून त्यांनी एक अप्रोच रोड नवीन सुरुवात केलेली आहे. त्याचं हे एक पहिलं पाऊल म्हणता येईल की सातारा शहरातली जी अतिक्रमणं आहेत ती काढायचं पाऊल उचललेलं आहे. दुसरी गोष्ट, नगरपालिकेच्या माध्यमातून सिमेंटचा रोड राजपथावर होणार आहे. पण तुम्ही आवर्जून सांगेन की नुसता सिमेंटचा रोड करून उपयोग नाहीये. तर सिमेंटच्या रोड बरोबर या आपल्या राजपथावर अनेक अतिक्रमणं आहेत. आपण जर राजपथ म्हणतो तर तो राजपथासारखा असायला पाहिजे. आपण इंदोर शहर बघा, ग्वालियर शहर बघा, ही सगळी राजधानी आहेत, मोठ्या मोठ्या राजांची गावं आहेत. आणि आपण आज अभिमानाने सांगतो की मी हे राजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या गावात राहतोय, तर माझं गाव कसं हवंय ते पण त्याच पद्धतीचं हवं आहे. आज आपला राजवाडा परिसर आहे, राजवाडा परिसर छान झाला पाहिजे, अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे. ठीक आहे, काही फळवाले वगैरे निघाली, परंतु अनेक गोष्टी तिथं अतिक्रमण आहेत. हे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. म्हणजे आज ह्या निमित्ताने मी काही फार बोलणार नाही, विषय अतिक्रमणाचा आहे. ह्या अतिक्रमणांवरती शहरातल्या जर शहर आपलं चांगलं व्हायला पाहिजे. आपण जर म्हणतोय आपण राजधानी सातारामध्ये राहतोय, तर राजधानी साताराच्या नावाला शोभेल सारखंच शहर व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं सातारा नगरपालिकेचे आता जे विद्यमान काही जे अधिकारी आहेत त्यांना मी असं या निमित्ताने विनंती करेन. सर्वात महत्वाचं म्हणजे काल मी सगळ्या या परिसरात फिरत होतो, ज्यावेळेस अतिक्रमण निघत होतो, फक्त अधिकारी दिसले. मला फक्त अधिकारी दिसले, राजकीय नेता कोणीही नव्हता, ना नगरसेवक होता. हे मी आवर्जून सांगेन. बघा, म्हणजे राजकारणामध्ये हे कसं असतं की अधिकाऱ्यांना पुढे केलं जातं. आता जर शहर डेव्हलप करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचे जेवढे नगरसेवक असतील यांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. आणि आपलं शहर हे अतिक्रमण मुक्त, मी जरी अतिक्रमण मुक्त म्हटलो तरी अतिक्रमण मुक्त होणार नाही, पण तरी सुद्धा जी मोठी मोठी अतिक्रमणं आहेत, जी शहराला अडथळा ठरतात, शहराच्या विकासाला अडथळा ठरतात, ती अतिक्रमणं ही निघालीच पाहिजे. एवढंच मी सांगेन. आपला हा प्रयत्न असाच आहे की सातारा शहर हे चांगलं व्हावं, ही आमची मनापासून इच्छा आहे. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या काही ज्या प्रतिक्रिया असतील, काही सजेशन्स असतील, त्या आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हो, आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.